नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कोऱ्या करकत यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं, आज मी तुम्हाला सांगणार आहे की अमेरिकेत मला महिन्याला किती खर्च येतो. आणि सर्वप्रथम तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगला जे मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेत गेलेले भारतीय परत लवकर का येत नाही, त्याच्यावर खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला. ऑलमोस्ट एक दिवसात ऑलमोस्ट 10,000 व्ह्यूज त्याच्यावर आले. सो थँक्यू सो मच. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सो आपले पुढचे ब्लॉग तुम्हाला दिसतील. सो वेळ न घालवता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मी मित्रांनो लॅपटॉपवर बसलो आहे आणि खर्च मी माझा नोट डाऊन केला आहे की माझा एका महिन्याचा अमेरिकेत राहायला खर्च किती येतो. ठीक आहे. सो मी वन बाय वन तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो परत ज्यांना माहीत नाही, जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगतो, मी 2018ला US आलेलो ॲज अ स्टुडंट विजावर. त्यानंतर मी 2 वर्ष शिक्षण घेतलं ॲज अ मास्टर्स आणि मागच्या 5 वर्षापासून मी जॉब करतो आहे. आणि मी 2 वर्ष कॅलिफोर्नियात जॉब केला, 2 वर्ष शिकागोमध्ये जॉब केला, आयोवामध्ये, आणि आत्ता फ्लोरिडामध्ये जॅक्सनविल या शहरामध्ये ॲज अ प्रोसेस इंजिनियर म्हणून मी काम करतो इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये. तर मी वन बाय वन तुम्हाला खर्च सांगतो की कोणते कोणते खर्च मला ह्या महिन्यात लागले. मी ह्या महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यात, राईट, कारण आजची 15 तारीख आहे, तर मी तुम्हाला माझा मार्चचा खर्च सांगेल. सो पहिला जो खर्च, जो एकदम मेजर खर्च आहे मित्रांनो, तो आहे घराचं भाडं. सो मी तुम्हाला हा माझा बंगला दाखवला, राईट. त्या घराचं रेंट, आम्ही 3 जणं राहतो. तुम्ही आय थिंक ब्लॉग बघितला नसेल, तर मी तुम्हाला हॉल आणि ते दाखवला बेसिक. पूर्ण घर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल, घराची टूर. तर आम्ही 3 जणं राहतो, 2 माझे मित्र आणि मी. अपस्टेअर्सला आमचे सेपरेट रूम आहे आणि खाली हॉल, असं डुप्लेक्ससारखं इथे बंगला आहे. तर जी मोठी रूम आहे तिथे माझा मित्र राहतो, तो भरतो $800, आणि मी आणि माझा मित्र थोड्याशा 20% छोट्या रूममध्ये राहतो. तर मला आणि माझ्या दुसऱ्या मित्राला रेंट लागतं टोटल $700. 700 ते 650च्या मध्ये, डिपेंड ऑन इलेक्ट्रिसिटी बिल, नंतर वॉटर बिल. सो मेन घराचं रेंट आहे ते $600 आहे. म्हणजे तुम्ही पकडून घ्या 6×54, सो अराऊंड 50,000 ते 60,000 मध्ये रेंट जातं. बाकी पाणी बिल, नंतर इलेक्ट्रिसिटी, नंतर वायफाय, त्याचं टोटल मिळून जातं $50,000 ते $70 म्हणजे पकडून घ्या 3,000 ते 4,000 रुपये. म्हणजे टोटल माझं महिन्याचं घराचं भाडं आहे या बंगल्याचं पर पर्सन 60,000 ते 70,000च्या मध्ये. सो हा सर्वात अमेरिकेत राहायचा महिन्याचा मोठा खर्च तुम्ही पकडू शकता. जे पण स्टुडंट इथे राहतात, वर्किंग प्रोफेशनल, नंतर नवरा बायको जे जॉब करतात, त्यांना माहिती की सर्वात जो मोठा खर्च लागतो इथे, तो आहे घराचं भाडं. मग ते तुम्ही रेंट करा की स्वतःचं घ्या. मग स्वतः जर घेतलं तर हप्ता पण जातो, तो वेगळा. नंतर दुसरा खर्च मित्रांनो, जो खूप मोठा खर्च लागतो मी म्हणेल, तो आहे ग्रॉसरी, किराणा. सो अमेरिकेत कसं असतं मित्रांनो, इथे असं नाही की तुम्ही बाहेर गेले, जेवले, नंतर मेसमध्ये खाल्लं, असं कॉन्सेप्ट नसते. इंडियन रेस्टॉरंट असतात, पण तुम्ही तिथे रोज रोज तर नाही खाऊ शकत, राईट. कारण एक जर तुम्ही बिर्याणी घेतली, नाही तर भाजीपोळी घेतली, तर ऑलमोस्ट $20 पडते. आणि वरतून टीप वेगळी. सो टीपला तुम्हाला $5 $10 द्यावं लागतं. म्हणजे ऑलमोस्ट 9-27 $3,000 रुपये तिथे जाता एक टाईमचं बाहेरचं. तर मी घरीच कुक करतो. सर्व जे पण इथे स्टुडंट्स असतात, फॅमिलीज असतात, तर ते सर्व घरीच कुक करतात. विकेंडला जर तुम्ही गेले तर तुम्ही बाहेर खाऊ शकता. जसं इथे मेक्सिकन रेस्टॉरंट आहे, चिपोटले, नंतर पांडा एक्सप्रेस, चायनीज, नंतर इंडियन रेस्टॉरंट पण आहे. तर तुम्ही तिथे जाऊन खाऊ शकता. पण रोज रोज परवडत नाही, टू बी ऑनेस्ट. आणि बाहेरचं अमेरिकेमध्ये फास्ट फूड पण खूप असतं, जे की हेल्थला चांगलं नाही राहत. तर किराणा मी म्हणेल, ग्रॉसरी माझी पडते $150 ते $200 ज्याच्यामध्ये मग तुम्ही इथे स्टोअर आहे पटेल ब्रदर्स म्हणून, टी ऑफ जॅक्स म्हणून. सो तिथे तुम्ही डाळ झाली, नंतर तांदूळ झाला, नंतर मसाले झाले, व्हेजिटेबल झाले, फ्रूट्स झाले. तर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स तुम्ही वॉलमार्ट झालं, अमेरिकन स्टोअरमधून आणू शकता, जिथे थोडं स्वस्त पडतं. बट ज्या आपल्या इंडियन भाज्या आहेत त्या तुम्हाला इंडियन स्टोअरमधूनच आणावं लागतं. जसं वांगी, बटाटी, टोमॅटो झाले, नंतर कांदा झाला, तर हे वॉलमार्टमध्ये भेटतं. पण जसं मी तुम्हाला सांगते, एकदम टिपिकल झालं, भेंडी झालं, दोडका झालं, तर ह्या भाज्या तुम्हाला इंडियन स्टोअरमध्येच भेटतात आणि त्या बऱ्यापैकी महाग भेटतात. नंतर ग्रॉसरीमध्ये फ्रूट जर झालं तर अमेरिकेत फळं खूप महाग भेटतात.
तर ते तुम्ही वॉलमार्टमध्ये पण घेऊ शकता. इथे फार्मर्स मार्केट पण असतात, तर तिथे थोडं स्वस्त भेटतं फ्रुट्स, पण तरी पण तुम्ही पकडून घ्या, समजा एक अननस घेतलं तर ते $3 पडतं. ग्रेप्स, द्राक्ष, लाईक मी नाशिकचा राईट, तर आम्हाला द्राक्ष खायची खूप सवय. पण ते सुद्धा इथे खूप महाग भेटतं द्राक्ष. द्राक्ष एक बॉक्स इथे $5 to $6 पडतो. डिपेंड, म्हणजे वजनावर डिपेंड आहे. त्याची पब्लिक्स म्हणून आणले तर $10 मला द्राक्ष पडले, एवढासा बॉक्स, विच इज लाईक ₹1000 राईट. तर तो एक खर्च आहे. नंतर जो पुढचा खर्च आहे, जो मी नोट डाऊन केला आहे, तो आहे हेल्थ इन्शुरन्सचा. सो हेल्थ इन्शुरन्स डिपेंड करतं, एक तर तुम्हाला तुमचा एम्प्लॉयर देतो, नंतर तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता, नंतर इथे कंपनीज असतात ते ऑफर करतात इन्शुरन्स. तर इन्शुरन्सचा खर्च तो अराउंड $150 ते $200. काही काही कंपन्यांना फ्री पण देता, डिपेंड करतं तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता. तर $200 जरी पकडलं, जे मी बाहेरून इन्शुरन्स घेतला आहे, तर मला पडले ₹16,000 विच इज $200 इक्विवॅलंट. तर तो पण एक काय म्हणता मोठा खर्च तुम्ही समजू शकता. आणि जर तुम्ही इथे तुमच्या पॅरेंट्ससोबत राहत असाल, नाहीतर तुमच्या पार्टनरसोबत राहत असाल, मुलं बाळांसोबत, तर तुमचा इन्शुरन्स खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह जातो. 400-500 इवन $600 पर्यंत पण जातो. तर मग जे पण मॅरिड आहेत त्यांना हेल्थ इन्शुरन्स महाग भेटतो. आणि अमेरिकेची हेल्थ काय म्हणता हेल्थ सिच्युएशन पण खूप खराब आहे. जसं तुम्हाला तुम्ही इंटरनेटवर यूट्यूबवर बघितलं असेल राईट, की ते हेल्थ सर्व्हिसमध्ये खूप जास्त महाग खर्च जातो. तुम्ही एक तर इमर्जन्सीमध्ये जा, नाही तर हॉस्पिटलची अपॉइंटमेंट तुम्हाला लाईक खूप लेटची भेटते डॉक्टरांची अपॉइंटमेंट. नंतर मित्रांनो पुढचा जो खर्च आहे तो आहे गाडीचा हप्ता. तर तुम्ही एक गाडी जर विकत घेतली, नाही तर रेंटनी पण घेतली, तर महिन्याला तुमचा गाडीचा हप्ता तो $700 ते $800, विच इज सेम लाईक $60,000 ते $70,000 मध्ये, जे की रेंटच्या इक्विवलंटच आहे. पण मी तर शेअरिंगमध्ये राहतो, त्याच्यामुळे माझं रेंट थोडं घराचं कमी पडतं. मी आयवाला जेव्हा सेपरेट फ्लॅटमध्ये राहायचो, तिथे माझं घराचं भाडं होतं $1200-1300 राईट. पण मग तेच गाडीचा हप्ता आहे, तो पण खूप जास्त होतो. नंतर पुढची जी गोष्ट आहे, जो महिन्याचा खर्च आहे, तो आहे गाडीचा इन्शुरन्स. सो जसा हेल्थ इन्शुरन्स, गाडीचा पण तुम्हाला इन्शुरन्स घ्यावा लागतो राईट, जो की जातो अराउंड तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि ड्रायव्हिंग स्कोअरवर डिपेंड असतो. तो अराउंड जातो $100. जर तुम्ही फुल्ली कव्हरेज घेतला तर $150. सो पकडून घ्या 8,000 ते 10,000 राईट. नंतर मित्रांनो पुढचा खर्च आहे तो आहे की महिन्याला तुम्ही फिरायला जाता राईट. कुठे पण विकेंडला ट्रिपला गेले, नाही तर महिन्यातून एकदा ट्रिपला गेले. जसं मी या महिन्यात जवळच इथे गेलो होतो सेंट ऑगस्टिन तिथे फिरायला, तर तो पण ब्लॉग मी लवकर टाकणार आहे. तर तिथे मला लागले अराउंड लाईक $100 ते $150, विच इक्वलंट टू लाईक 10,000. आणि जर तुम्ही लांब लांब गेले ट्रिपला, जसं नॅशनल पार्क फिरायला, नाही तर कॅलिफोर्निया, नाही तर दुसऱ्या राज्यांमध्ये, तर तिथे जर तुम्ही एकटे गेले तुम्हाला फ्लाईटचं तिकीट सर्व जर पकडून ते लागतं लाईक $200-300. और तुम्ही फॅमिलीसोबत पार्टनरसोबत गेलं तर लागतात $400-500, लाईक 20,000 30,000. तर तो पण एक महत्त्वाचा खर्च आहे, जो की लागतो. यू कॅन कन्सिडर ॲज अ वॅकेशन. प्रत्येक महिन्यात तर तुम्ही नाही जात, बट लाईक वन्स इन अ 2 मंथ और वन्स इन अ 3 मंथ तुम्ही जाता राईट. स्प्रिंग ब्रेक असेल, नाही तर इथे लाँग विकेंड पण खूप कॉन्सेप्ट असते US मध्ये, कारण कनेक्टिंग सुट्ट्या असतात राईट, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे. तर मग 4 दिवस इथे लोक फिरायला जातात. तर तो एक खर्च, आय थिंक मेजर खर्च तुम्ही पकडू शकता. पुढचा खर्च मित्रांनो जो आहे तो आहे पेट्रोलचा. तर अमेरिकेत पेट्रोलला गॅस म्हणतात मित्रांनो, आणि तुम्हाला सध्या माहिती की वॉरमुळे पेट्रोलचे भाव पण किती वाढले, इंडियात पण गॅस भेटत नाही आहे. तर आपल्याकडे इंडियात सिलेंडरला गॅस म्हणतो राईट, तर इथे अमेरिकेत पेट्रोलला आम्ही गॅस म्हणतो. तर इथं सध्या गॅसचे प्राईस आहे पेट्रोलचे पर गॅलन $4.25 पर गॅलन गेलं आहे. तर लाईक ऑफिसला यायला, नाही तर इकडे जवळच कुठे फिरायला, नाही तर ग्रॉसरी घ्यायला, तर तुम्हाला गाडी लागते राईट. तर मग पेट्रोल महिन्याला अराउंड तुम्ही पकडून घ्या, जर तुम्ही कुठे फिरायला पण गेले जवळ 1-2 तासाच्या अंतरावर, तर $50 ते $100 पेट्रोल लागतं, विच इज अराउंड लाईक 8,000-10,000 पेट्रोल तुम्ही पकडून घ्या. तर हा एक खर्च आहे. नंतर जो मला या महिन्यात खर्च लागला आहे पुढचा, तो आहे की सबस्क्रिप्शन राईट. जसं लिंक्डइन झालं, ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, तर त्याचे $10 नंतर तुम्ही जीमेल पण घेता राईट, त्याची स्पेससाठी $2 ते $3. नंतर जे पण सबस्क्रिप्शन असतात, तर लाईक ॲपलचं पण सबस्क्रिप्शन आहे, सो त्याचे तुम्ही अराउंड टोटल पकडून घ्या $20 ते $30 तिथे लागतात.
हा एक खर्च आहे. नंतर पुढचा जो खर्च आहे तो आहे लाईक 2 आठवड्यापूर्वी मी शॉपिंग पण केली होती. थोडा जीन्स आणि टी-शर्ट घेतलेले लाईक रॉसमधून. सो रॉस म्हणजे मित्रांनो अमेरिकेत लाईक काय समजा की स्वस्तातलं दुकान आहे त्यातल्या त्यात आणि इथे ब्रँडेड कपडे पण भेटतात. सो मी तिथे घेतले कपडे थोडे स्वस्तामध्ये. तर तरी पण मला त्याचं बिल झालं $50 ते $60 सो मोस्टली जेव्हा मी इंडियाला येतो तिकडूनच कपडे घेतो. पण इथे पण जर मला घ्यायचे असेल शूज झाले शूज पण घेतलेले मी डिस्काउंटमध्ये. ते मला पडलेले $25 तर 3 टी-शर्ट अराउंड $20 ते $30 पडलेले. सो टोटल शॉपिंगचा खर्च आला मला $50 ते $70 मध्ये विच इज इक्वलंट टू 6,000 ते 7,000 राईट. तर तो डिपेंड करतो तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही तो ऑप्शनल आहे. नंतर आउटिंग करता ते पण ऑप्शनल आहे. पण जे स्टार्टिंगला मी सांगितलं ना रेंट, गाडीचं हप्ता नंतर ते तुम्हाला लागतंच इथे राईट. कारण इथे बस सर्व्हिस नाही आहे और ट्रेन नाही इथे जवळ, रिक्षा नाही आपल्या जसं इंडियामध्ये असतं. तर ते इथे तुम्हाला गाडी लागतेच US मध्ये. जे पण US मध्ये राहतं त्यांना ते माहिती असेल राईट. नंतर पुढचा हा पण एक खर्च लागला. मी आता बघितलं माझ्या ग्राफमध्ये की आता मी शेअरिंगमध्ये राहतो राईट. सो जे कॉमन किचनमधल्या गोष्टी जसं कचऱ्याच्या बॅग्स झाल्या, नंतर जे पण काय म्हणतो आपण टिश्यू पेपर झाले, नंतर क्लिनिंगसाठी महिन्याला एक बाई येते तिचे, तर ते अराउंड $40 ते $50 पर हेड जातं. म्हणजे महिन्याला आय थिंक त्याच्यामध्ये $150 पकडून घ्या पर हेड 50-50-50 सो तिथे ₹4,000. तर तो पण एक खर्च आहे. मी तो विसरलो कारण इथे अमेरिकेत कामाला बायका नाही भेटत मित्रांनो. जसं मी तुम्हाला म्हटलं की ते स्वयंपाकाला बाई नाही भेटत, इथे कामाला पण बाई नाही भेटत. पण तरी तुम्ही अफोर्ड करू शकता महिन्यातून एकदा. आमचा ओनर म्हणजे त्याच्या ओळखीमध्ये आहे. तर त्यांना बोलवतो क्लिनिंग करायला, हाऊस क्लिनिंगसाठी. ते पण महिन्यातून एकदा, असं नाही की रोज-रोज. इंडियात तेवढं चांगलं आहे की तुम्ही भांड्याला बायका असतात, स्वयंपाकाला बायका असतात. सो खूप काम इझी होतं. इथे तुम्हाला जॉब पण करायचा आहे, नंतर घरी स्वयंपाक पण करायचा आहे, बाहेर जाऊन बघायचं आहे. सो ती पण एक गोष्ट तुम्ही बघा मित्रांनो. ज्यांना शिक्षणासाठी यायचं असेल तर विचार करा. इथे सर्व तुम्हाला एकदम चकाचक सर्व वाटतं, पण तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. कोणी लग्न करून पण कोणी येणार असेल तर विचार करा की इथे कॉम्पिटिशन पण आहे, चॅलेंजिंग लाईफ आहे. सो तो एक खर्च झाला. बाकीच्या मग मी ते तुम्हाला नंतर सांगेल. सो मित्रांनो असा आला टोटल माझा खर्च. तरी लाईक छोट्या-मोठ्या गोष्टी मी त्यात इन्क्लूड नाही केल्या आहे. सो टोटल जर तुम्ही काउंट केला अराउंड जातो 1,50,000च्या घरात. आणि मी माझ्या सॅलरी याच्यात सांगणार नाही. पण हा पकडून घ्या की अराउंड 30% तुमच्या सॅलरीचा खर्च तुम्हाला जातो. सो जे पण म्हणता की अमेरिकेत खूप जास्त तगडा पगार आहे, खूप मोठा गलेलट्टा पगाराच्या नोकऱ्या असतात, पण खर्च पण तेवढाच असतो. सो 30-40% आता माझं लग्न झालं नाही आहे, त्यामुळे मला 30% खर्च लागतो सॅलरीच्या. लग्नानंतर 50% लागेल राईट. कारण बायको आल्यानंतर, वाईफ आल्यानंतर इन्शुरन्स पण वाढतो, नंतर किराणा पण जास्त लागेल, नंतर हेल्थ इन्शुरन्स, नंतर मला सेपरेट घर पण घ्यावं लागेल राईट. सो तिथे खर्च जास्त जाईल. पण तेच तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल की ज्यांना पण आता स्टुडंट्सला इथे यायचं आहे तर किती महिन्याला खर्च लागतो. आणि जे पण स्टुडंट्स येतात मित्रांनो त्यांना पार्ट टाईम जॉब पण करता येतो. सो त्याच्यातून ते महिन्याला लाईक ऑलमोस्ट 50,000, 60,000, 1,00,000पर्यंत कमवू शकतात. ज्यात ते घराचं भाडं, त्यांचं खाणंपिणं, नंतर बाहेर फिरण्याचा त्याचा खर्च निघून जातो. मी पण जेव्हा मास्टर्स केलेलं 2018 ते 20मध्ये टेक्सासमध्ये मी कॅशियरचं काम केलं आहे. लिटरली मी बर्गर शॉपमध्ये वडे पण तळले. न लाज बाळगता मी खूप कामं केले त्यावेळेस. तर पण त्याच्यामुळे तुम्ही इंडिपेंडंट पण खूप बनता. तुम्हाला एक रुपयाची, डॉलरची व्हॅल्यू कळते काय. इंडियात जेव्हा होतं तेव्हा सर्व आयतं भेटतं. मी पण काय इंडियात असताना सर्व आयतं माझ्या हातात भेटायचं. म्हणजे कामं करायचो बट एवढे नाही की रोज इथे तुम्हाला रोज करावं लागतं पार्ट टाईम जर करायचं असेल तर. आणि हेच सांगेल पण तुम्ही जर US ला येत असाल तर खूप चांगला एक्सपिरियन्स असतो. तुम्ही आयुष्याचे लाईक 5-7 वर्ष जरी आले, स्पेंड केले 3 वर्ष, तरी तुम्हाला कळतं की जग कसं चालतं. स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घेता. नंतर खायचा प्यायचा खर्च तुम्ही उचलता कारण प्रत्येक वेळेस तुम्ही घरून तर मागू शकत नाही राईट. तुम्हाला एका लाईक वेळेनंतर स्वतः अर्न करावंच लागतं. तर असा काही खर्च आहे. आणि जर तुम्ही थोडी कमी स्टँडर्ड ऑफ काय म्हणता ना थोडं साधं राहिले तर हा खर्च 1,00,000 तुमचा होऊन जातो. आणि जॉब लागल्यानंतर तर तुम्ही आरामात इथे राहू शकता. तुमच्या सॅलरीच्या 20-30% तुमचा जो पगार आहे तो लिव्हिंग एक्सपेन्सेसमध्ये जाईल. आणि मित्रांनो नेक्स्ट हे सांगेल की आता ब्लॉग तर येतं कंटिन्यू.
तुम्ही सबस्क्राईब पण करा, नोटिफिकेशन ऑन करा, सो तुम्हाला ब्लॉग येईल. आणि ज्यांना पण US ला यायचं आहे खास करून ऑगस्टमध्ये, कारण फॉलमध्ये त्यांचं इंटेक स्टार्ट होणार आहे आणि मी स्वतः मास्टर्स केल्यामुळे मी तुम्हाला हेल्प करू शकतो. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पिंग करा, माझा इंस्टाग्राम ID मी इथे देतो. मी तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा आणि तुम्हाला जर काही गायडन्स लागलं तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देईल. सो ज्यांना पण US ला यायचं आहे त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि US बद्दल काही पण माहिती असेल, ज्यांना इथे यायचं US मध्ये जॉबसाठी, नंतर शिक्षणासाठी, और इवन पॅरेंट्सला यायचं आहे, थोडी आयडिया घ्यायची, राईट, तर तुम्ही इथे नक्की या. आपण भेटू, वाटलं तर मीटअप करू. आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत राहा निखिल USA. बाय बाय.